शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा. पाकसोबत आता चर्चा होणार नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट. भारत पाकच्या डीजीएमओ यांच्यामध्ये बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराची माहिती. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले. हल्ल्यामध्ये 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आले. भारताचा दारुगोळा संपवण्याचा पाकचा उद्देश होता, सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित. पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य. दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय समितीला माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांच्या 60 टीम परदेशात माहिती देणार आहेत. यूपीच्या रामपूरमधील शहाजाद नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. उत्तर प्रदेश एटीएसकडून मोठी कारवाई. शहाजाद अनेकदा पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती. शहाजाद दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय. 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले. 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातले. ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तान दौरा केलेला युट्यूबर नवांकुर चौधरी ही चर्चेत. नवांकुर चौधरीची पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्रासोबत भेट. नवांकुर चौधरीचे यात्री डॉक्टर नावानं युट्यूब चॅनल. 8 आणि 9 मे रोजी गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकचा डाव उधळला. पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा पाकचा डाव होता. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. शोपियानमध्ये सुरक्षा दलांकडून 2 जणांना अटक. अटक केलेले दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाच्या अंत्यसंस्काराची दृश्य समोर. लष्कर ए तोयबाचा सिंधमधील कमांडर फैसल नदीम सैफुल्लाच्या अंत्यसंस्कारामध्ये असल्याची दृश्य समोर. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून परदेश दौऱ्यावर. एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. जयशंकर नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार. काँग्रेसकडे आम्ही नावं मागितलेली नव्हती. केंद्रानं काँग्रेसनं लावलेले सर्व आरोप फेटाळले. आमच्याकडे नावं मागितली पण मनमानीपणानं यादी काढली, काँग्रेसनं केला होता आरोप. आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा. गोगोईंना पाक गृहमंत्रालयाकडून थेट निमंत्रण. हिमंत बिस्वा शर्मा यांचे आरोप. आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही. हिमंत बिस्वा शर्मांचे आरोप कधी सिद्ध झाले नाहीत. गोगोई यांनी शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस अजूनही नादुरुस्त. रहीम यार खान एअरबेस 6 जूनपर्यंत बंद ठेवला जाणार. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला भारतीय हल्ल्यामध्ये एअरबेसच्या धावपट्टीचं नुकसान. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये युसुफ पठाण सहभागी होणार नाहीत. युसुफ पठाण तृणमूल काँग्रेसचे खासदार. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात जाणार. पाकचा उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार आजपासून चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून डार चीनमध्ये. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इसाक डारचा चीन दौरा. मंत्री विजय शहाचं कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधानाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यावर विजय शहांची सुप्रीम कोर्टात धाव. मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं विजय शहांना वक्तव्याप्रकरणी फटकारलं होतं. आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याची बीसीसीआयची तयारी. बीसीसीआयचा आशिया क्रिकेट परिषदेला पत्र. सूत्रांची माहिती. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीसीसीआयचा प्लॅन. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा. शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळामध्ये संयम बाळगावा. मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबई बॉम्ब न उडवणार असल्याचा पोलिसांना फोन. मुंबईच्या जेजे मार्ग परिसरामध्ये एका व्यक्तीचे संभाषण ऐकल्याचा दावा कॉलरनं केलाय. राजीव सिंह नावाच्या व्यक्तीने पोलिसांना फोन केल्याची माहिती. दरम्यान ही अफवा असल्याचं समजल्यावर फोन करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अलर्ट मोडवर. सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईमध्ये घुसखोरांवर धडक कारवाई सुरू. ओळख दडून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची शोध मोहीम. लॉज हॉटेलमध्ये राहणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांची नजर. सांगलीच्या मिरजेमध्ये भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली. आमदार सुरेश खाडेंच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग. पवईमध्ये भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली. माजी सैनिकांसह हजारो तरुण महिलांचा तिरंगा रॅलीमध्ये सहभाग. तिरंगा रॅलीनंतर नागरिकांकडून भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त. कल्याणमध्ये शिवसेनेकडून तिरंगा रॅली. शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून बंदीचे आदेश. नागपुरात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा निर्णय. रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्सला देखील बंदी.
पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत सलग 3 दिवस बैठक होणार. 26, 27 आणि 28 मे रोजी मुंबईमध्ये बैठकांचं आयोजन. 28 तारखेच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होणार. भाजप जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल. यादी बनावट असल्याचं भाजपकडून स्पष्ट. आतापर्यंत भाजपच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती. बनावट यादीवर विश्वास ठेवू नये, भाजपचं आवाहन. गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी उपसभापती सचिन मोटे आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. आरक्षणाचा नाच सोडण्यासाठी सुज्ञ मराठ्यांनी समाजाशी चर्चा करावी. गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. मनोज सरांगेंनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं. सदावर्तेंचा मनोज सरांगेंवर आरोप. काँग्रेस नागपूर पालिका निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांचे पत्ते कापण्याची तयारी. तर सर्वे आणि कामगिरीच्या आधारावर तिकीट मिळणार. आमदार विकास ठाकरेंची माहिती. अमरावती पालिका निवडणुकीच्या वेळेला माहितीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमचा विरोध. भाजपसोबत ताळमेळ बसू शकतो पण त्यांच्यासोबत नाही. अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला विरोध. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार. निवडणुकीमध्ये 69% मतदान झालं. मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावलेंचं उत्तर. नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल अशा आशयाचा व्हिडिओ शेअर. स्नेहल जगतापांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खांद्यावर रुमाल ठेवत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली होती. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र दर्शन प्रदर्शन आजपासून मंत्रालयामध्ये पाहता येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित राहणार. गडचिरोली आणि गोंदियाच्या पालकमंत्री पदावरून खासदार नामदेव किरसानांची सरकारवर टीका. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला पालकमंत्र्यांना वेळ नाही. जिल्ह्याचा विकास होत नाही, किरसानांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू. कागदपत्र मिळाली नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला गैरहजर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज मागे घेतला. विष्णू चाटेच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला. राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावांमध्ये शाळाच नाही. केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज. पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची विक्रमी हजेरी. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 60.7 मिलीमीटर पावसाची नोंद. मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत. नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा. विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे भोर पुणे मार्गावर वाहतूक कोंडी. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा. स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत केली. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळी वाऱ्यानं केळी पिकं भुईसपाट. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या मेळघाट परिसराला पूर्वमोसमी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे घरांचे छतही उडाले. शेतींचंही मोठं नुकसान. नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी. अमरावती जिल्ह्यामधील वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, धारणीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे कांदा, केळी, संत्र्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये पूर्वमोसमी पावसामुळे शेतीपाठोपाठ वीटभट्ट्यांचं मोठं नुकसान. वीटभट्टी मालक नुकसानीमुळे हवालदिल. वीटभट्टी मालकांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस. वीज पडल्यानं 4 जनावरं दगावली. नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजासह अनेक ठिकाणी पाऊस. धाराशिवमध्ये पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ. धाराशिव, लोहारा, उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे प्रचंड नुकसान. वाऱ्यामुळे विजेच्या तारा आणि झाडं पडली. परभणीमध्ये जोरदार पाऊस. पुढील 3 दिवस पाऊस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अनेक ठिकाणी पाणी साचलं. कोल्हापुरात जोरदार पावसाची हजेरी. निपाणीजवळच्या तवंदी घाटामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पूर्वमोसमी पावसाच्या सरी. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ. पावसामुळे वाहन चालकांनी घेतला आडोशाचा आधार. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 5 दिवसामध्ये वाढले 2% पाणी. पूर्वमोसमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गंगापूर धरणामध्ये सध्या 46% पाणीसाठा शिल्लक. वाशिममधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून दखल. अवकाळी पावसानं भुईमुग वाहून गेलेल्या शेतकऱ्याला फोन. नुकसानाची लवकरात लवकर भरपाई दिली जाईल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आश्वासन.
नांदेडच्या उमरीमधील सिंधी तांड्यामध्ये पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांनी विहिरीमध्ये उतरून पाणी काढावं लागतंय. ग्रामपंचायत कार्यासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमधील सोलापूर धुळे महामार्गावर कारचा अपघात. महिलेसह 2.5 वर्षाच्या चिमुकलीचा अपघातामध्ये मृत्यू. 4 चाकीचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी काढली धिंड. दोन्ही आरोपींनी एका तरुणावर केला होता हल्ला. अद्दल घडावी म्हणून पोलिसांनी आरोपींची त्यांच्याच परिसरामध्ये काढली धिंड. सोलापूर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या बीडच्या टोळीला अटक. टोळीला अटक करून 5 गुन्हे उघडकीस. टोळीकडून 5,96,000 मुद्देमाल जप्त. कौटुंबिक वादातून माजी सैनिकाचा हवेमध्ये गोळीबार. यवतमाळच्या नेर गावामधली घटना. संजय राठोड असा हवेत गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकाचं नाव. पोलिसांकडून बंदूक जप्त. गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल. भुजबळांकडे खंडणी मागणारा संशयित आला. 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी राहुल भुसारेने भुजबळांकडे 1 कोटींची मागितली होती खंडणी. आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये ड्रग्ज पाठोपाठ मटक्याचे रॅकेट उघड. डिजिटल मटका चालवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपुरात बनावट जीएसटी बिलं तयार करून 150 कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. गुन्हे शाखेनं 5 आरोपींना ठोकल्या बेड्या. नाशिकच्या सिडको परिसरात तिघांवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला. दुचाकीवरील 4 हल्लेखोरांकडून तिघांवर हल्ला. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना. कराड एसटी आगाराला 5 नवीन एसटी बस मिळाल्या. आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडेंकडून नवीन बसेसची पाहणी. दोन्ही आमदारांनी बसमध्ये तिकीट काढून कार्यकर्त्यांसह प्रवास केला. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावामध्ये 24 दिवसांमध्ये सलग 3ऱ्यांदा माशांचा मृत्यू. भाजपचे माजी गटनेते नारायण पवारांकडून तीव्र संताप व्यक्त. माहुलच्या 9,098 घरांसाठी 2 महिन्यांमध्ये केवळ 248 अर्ज. माहुलच्या अर्जदारांसाठी उद्या सोडत काढली जाणार. उर्वरित घरांबाबत पुढील आठवड्यामध्ये निर्णय घेणार. सांगलीच्या बेडकमध्ये बैलगाड्या शर्यतीचा थरार. पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैलगाड्या शर्यतीचं आयोजन. बैलगाड्या शर्यतीमध्ये 75हून अधिक बैलगाड्यांचा स्पर्धेमध्ये सहभाग. बोगस आणि निकृष्ट खत विक्रीबाबत सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रात. गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रामधून 3,547 तक्रारी दाखल. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या आकडेवारीमधून वास्तव पुढे. 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. यंदा पहिल्यांदाच 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार. गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यावर 6 ते 12 जूनपर्यंत प्रवेश घेता येणार. किनारपट्टी भागामध्ये जहाज बांधणी कारखाने उभारणार. सरकारकडून कारखान्यांसाठी 15% अनुदान. 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं. देशाच्या साखर उत्पादनामध्ये 58 लाख टनांनी घट. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीमधून माहिती.